नक्कीच। काश्मीरमधून पुण्यात आल्यानंतर रुपाली ठोंबरेंना अश्रू अनावर झाले। सुषमा अंधारेंनी विमानतळावर रुपाली ठोंबरे यांची भेट घेतली आहे। परिस्थिती खूप भयानक होती, रुपाली ठोंबरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दहशतवादी हल्ल्यावेळी रुपाली पाटील काश्मीरमध्ये होत्या। तरी काही दृश्य आपण पाहतो। रुपाली ठोंबरे ह्या पुण्यात परतल्यानंतर त्या भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं। त्यांना अश्रू अनावर झाले। दरम्यान त्या ठिकाणची परिस्थिती अत्यंत भयानक होती, अशी देखील प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे यांनी दिली आहे। भावना एकच की भयान होतं। परत येताना महाराष्ट्रातील लोक बरोबर घेऊन आलो, त्यांची सोय करण्यात यश मिळालं, हेच समाधान आहे। परंतु हा थरार आयुष्यात विसरू शकत नाही। आयुष्याची काय किंमत असते आणि काय असतं हे लेकरांस बाळासह जेव्हा अनुभवलं की आता पुढचं आयुष्य संपलेलं। सगळ्यांची सोय करण्यात आलेली आहे, एकही पर्यटकाला तिथं ठेवणार नाही। ती सगळी सोय करून म्हणजे आम्ही व्हॉट्सअपवर ग्रुप केलेला आहे। प्रत्येक जण टीव्हीच्या माध्यमातून तुमच्यामुळे आमच्याशी कॉन्टॅक्ट करते आणि त्यांना सगळ्यांना पुण्यामध्ये आणण्याची खास विमानं उद्या पाठवण्यात येणार आहे।